चला तर मग मी आज तुम्हाला नान कटाईची बिस्किटे दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतला आहे। हा मी चाळणीने चाळून मस्तपैकी मैदा असा घेतला आहे, तुम्ही बघू शकता। हा अर्धा किलो मैदा आहे। मी अर्धा किलोची बिस्किटी बनवणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला अर्धा किलोचं माप दाखवणार आहे। अर्धा किलो मैदा आणि अर्धा किलो पिठी साखर आहे आणि हा अर्धा किलो डालडा आहे आणि ह्याच्यामध्ये वेलची पूड आहे। हे आपल्याला मिक्स करायचं। तर चला मी आता पीठ मिक्स करून घेते आणि मळून तुम्हाला दाखवते कशा प्रकारे करायचं। तर हा मी मैदा घेतला, ह्याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकून घेऊया आपण। ही मी मिक्सरला वेलची पूड केली आहे। त्याच्यानंतर ही पिठी साखर घालणार आहे। मी माझ्या अंदाजानुसार घालत आहे। अर्धा किलोला अर्धा किलोचं माप यूज करणार आहे। तुम्हाला जसं गोड हवं आहे कमी जास्त तसं तुम्ही करू शकता। मी आम्हाला जास्त म्हणजे गोड आवडतंच, त्यामुळे मी अर्धा किलो इथे सम प्रमाणात घेत आहे। तर हे आता ह्याच्यामध्ये थोड्याफार गाठी असतात, ते आपल्याला असं पूर्णपणे हाताने असं मिक्स करून एकत्र करून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला मैदा पिठी साखर सगळी एकसारखी झाली पाहिजे। आणि आपण ह्याच्यामध्ये वेलची पूड पण घातली, ती पण सर्वत्र एकत्र पसरली गेली पाहिजे। त्याच्यासाठी आपल्याला हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। एकजीव करून झालेलं आहे, तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडा थोडा करून डालडा घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। डालडा आपल्याला पूर्ण एकसारखं घालायचं नाही, थोडा थोडा घालून आपल्याला मळून घ्यायचा आहे। मी अर्धा किलो डालडा घेतला आहे। हा डालडा आपल्याला कमी जास्त आपल्याला हा डालडा थोडा थोडा करून घालून मळून घ्यायचा आहे। डालडा एकदम घालायचा नाही, आपल्याला थोडा थोडा करून घालून पीठ मळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ना आपल्याला असं पीठ घट्ट वाटायला लागलं ना, गोळा तयार व्हायला लागला ना, तर मग आपल्याला डालडा घालायचा नाही। हे बघू शकता तुम्ही, आता माझा गोळा तयार होतोय, मग आपण डालडा घालायचा नाही। त्याच्यानंतर पीठ आपल्याला असं एकसारखं करून घ्यायचं आहे। खूप मेहनत करावी लागते ह्याला, जवळजवळ मी 15-20 मिनिटं मी त्याला आता एकसारखं पीठ करून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व पीठ आपल्याला ते मळताना आपोआप समजतं आपल्याला डालडा हवा आहे का नको। तर त्याच्यानुसारच आपल्याला गोळा तयार व्हायला लागला की समजायचं। आता बघू शकता तुम्ही, गोळा तयार होतोय। तर आता आपल्याला असं केल्याने अजून जरा ते गाठी असतात त्या फुटल्या जातात, त्यामुळे तो डालडा आपला वसून घेतो। बघू शकता आपलं हे पीठ रेडी आहे। मी ह्याला एकसारखं करून घेतले आणि हे बघू शकता माझा एवढा डालडा उरला आहे, कारण की आपल्याला जसं लागल तसं आपण घेतला आहे, त्यामुळे एवढा माझा डालडा उरला आहे। त्याच्यानंतर आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। नान कटाई बिस्किट कसे असतात तशा आकारामध्ये। नाही ह्याला क्रॅक जाता कामा नये, क्रॅक गेले ना तर आपले बिस्किट व्यवस्थित होत नाही। बघू शकता तुम्ही, याला कुठे सुद्धा क्रॅक गेलेले नाही, त्यामुळे आता आपले बिस्किट सुद्धा छान होणार आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व गोळे करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे करायचे आहे। आता हे बिस्किट आपल्याला बेकरीमध्ये जाऊन
बेक करून आणायचं आहे, जिथे आपले पाव वगैरे बनतात ना तिथून आपल्याला हे बेक करून आणायचं आहे. त्याचासुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. काजू बदाम ह्याचीसुद्धा पूड घालू शकता, चारोळे घालू शकता, कारण की माझ्या मुलांना आवडत नाही त्यामुळे मी ते घालत नाही आहे. पण ते घातल्यासुद्धा छान होतात, पण मी काही इथे घातलेले नाहीत, आमच्याकडे आवडत नाही त्यामुळे मी ते नाही घालत आहे. तुम्हाला ह्याला वेगळा आकार द्यायचा असेल तरीसुद्धा तुम्ही वेगवेगळा आकार देऊ शकता. आता माझे इथे बघू शकता तुम्ही माझे सर्व गोळे तयार करून झाले आहेत. आता मी डब्यामध्ये घालून बेकरीमध्ये घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला मी पुढे दाखवते. चला कंटिन्यू करा. तर आता मी बेकरीमध्ये आले होते आणि इथे बघू शकता असे ट्रे भेटतात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे बिस्किट असे लावून घ्यायचे असतात. ह्याला थोडंसं जागा सोडावं लागतो, कारण की आपल्याला बिस्किट फुगतात तर ते नंतर ना मोठे होतात, त्याच्यामुळे आपल्याला जागा सोडून बिस्किट सर्व लावून घ्यायचे. आम्ही आता ट्रेमध्ये लावून घेतो आणि भाजण्यासाठी आतमध्ये देऊ. त्याच्यानंतर हे बघू शकता इथे माझ्या नावाची चिठ्ठी लिहिली आहे, कारण की तिथे ट्रे ओळखता येणार नाही ना, त्यामुळं अशा चिठ्ठ्या लिहून इथे ठेवतात आणि ते भाजण्यासाठी देतात. तिथे सुद्धा अजून आमचे ट्रे रेडी आहेत बिस्किट भाजण्यासाठी. तर आता बघू शकता आमचे बिस्किट रेडी आहेत आणि कसले भारी दिसतात ना, आणि कसले भारी फुगले ते बघू शकता तुम्ही. मस्तच आणि छान झाले. तिथे काका आम्हाला काही तर सांगत होते. आणि बघू शकता मी आता घरी आले होते बिस्किट घेऊन आणि कसली छान बिस्किट झाले होते आणि मस्त असे फुगले होते आणि खुसखुशीतसुद्धा झाले असते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.